विथ अन इन्क्रीज इन टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड एक्सेप्ट मोल्टम कॅडमियम आणि कॉपर. मोल्टम कॅडमियम आणि कॉपर इथे एक्सेप्शन्स आहेत. तर सर्वात पहिले आपण बघू फॅक्टर्स अफेक्टिंग दी सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इथे मी टी ने डिनोट करतो. तर सर्वात पहिला फॅक्टर म्हणजे कोएजिव्ह फोर्स. आणि कोएजिव्ह फोर्स काय असते? इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी सेम मॉलिक्युल. तर कोएजिव्ह फोर्स जर जास्त असेल तर सरफेस टेन्शन पण जास्त राहणार आहे. कोएजिव्ह फोर्स जर कमी असेल तर सरफेस टेन्शन पण कमी राहणार आहे. दुसरा फॅक्टर म्हणजे टेम्परेचर, ज्याच्याबद्दल आपल्याला ह्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. आता टेम्परेचर जर वाढलं तर व्हायब्रेशन्स बिटवीन दी मॉलिक्युल्स काय होणार? वाढणार. आणि व्हायब्रेशन जर वाढलं तर सेपरेशन बिटवीन दी मॉलिक्युल्स वाढेल आणि त्याच्यामुळे कोएजिव्ह फोर्स काय होणार? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी सेम मॉलिक्युल काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि कोएजिव्ह फोर्स जर कमी झाला तर सरफेस टेन्शन काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी. परत एक तिसरा फॅक्टर पण असतो इथे, आणि तो तिसरा फॅक्टर म्हणजे इम्प्युरिटी. आता इम्प्युरिटी दोन टाईपची असतात. फर्स्ट वन इज युअर सोल्युबल इम्प्युरिटी, ओके, जे मिक्स होणार आहे सोल्युशन मध्ये. आता सोल्युबल इम्प्युरिटी जर ऍड केली तर सरफेस टेन्शन वाढू पण शकते आणि सरफेस टेन्शन कमी पण होऊ शकते. आता सरफेस टेन्शन कधी वाढणार? जेव्हा आपण एखादी सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केली आणि जे बॉन्ड आहे, बॉन्ड जर स्ट्रॉंग बॉन्ड बनत असतील, आयोनिक बॉन्ड जर बनत असतील, त्या केसमध्ये सरफेस टेन्शन काय होणार आहे? वाढणार आहे. बट वीक बॉन्ड जर बनत असेल आफ्टर ऍडिंग द सोल्युबल इम्प्युरिटी, इन दॅट केस सरफेस टेन्शन काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि दुसरी इम्प्युरिटी जी असते ते इनसोल्युबल इम्प्युरिटी. आता इनसोल्युबल इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर सरफेस टेन्शन नेहमी डिक्रीजच होणार. ओके, तर हे पॉइंट लक्षात ठेवा. या प्रश्नाचा आन्सर तर ऑप्शन बी आहे.